हॅलो गाईज, गुड मॉर्निंग आणि वेलकम टू महाबळेश्वर. तर आता वाजलेले सकाळचे 7 आणि आम्ही आहोत महाबळेश्वरमध्ये. आणि हा असा प्रसन्न, मन अगदी शांत करणारा सकाळचा एकदम सुंदर असा व्ह्यू आहे. धनश्री रिसॉर्ट येथे आम्ही थांबलेलो असताना काल संध्याकाळी आम्ही इथे आलेलो आणि सकाळी पहाटेचा असा सुंदरसा व्ह्यू. मस्त सगळीकडे हिरवळ, स्ट्रॉबेरीची शेती, त्यानंतर डोंगर, हिरवागार डोंगर आणि खूप भयानक थंडी. तर खूप छान वाटलं आणि खूप सुंदर वातावरण आहे सकाळचं, प्रसन्न असं. तर जिथे आम्ही थांबलेलो त्यांनी इथे स्ट्रॉबेरीची शेतीसुद्धा केलेली आहे, त्यामुळे आपण पाहूया नंतर स्ट्रॉबेरी जवळ जाऊन. आणि त्यांनी जर अलाव केलं तर आपण तोडूनही घेऊया फ्रेश स्ट्रॉबेरीज. बऱ्याच फॉरेनच्या भाज्यासुद्धा इथे होत्या. लेट्यूस होतं आणि बऱ्याच अशा भाज्या वेगवेगळ्या प्रकारच्या होत्या इथे. तर असा सुंदर असा व्ह्यू सकाळी 7 वाजताचा. त्यानंतर आम्ही 9 वाजेपर्यंत मस्तपैकी सर्व आवरून नाश्ता करण्यासाठी खाली आलो. तेव्हा असं छानपैकी कोवळं ऊन आलेलं होतं इथं. आणि ही अशी सुंदर अशी छान फुलंसुद्धा होती. बघा केवढी मोठी स्ट्रॉबेरी आहे. लेट्यूसची पाने बहुतेक ही, ब्रोकलीसुद्धा होती इथे, गहू होता, कॅबेज पण होती. काही भाज्यांची नावे नाही माहिती मला, कमेंटमध्ये सांगा तुम्हाला आवडल्यास. आणि हे बघा, श्रावीला जिथे झोका दिसला तिथे तिला खेळायचंच असतो. लुक ॲट द व्ह्यू गाईज, किती सुंदर दिसते ती फुलं. आणि त्यानंतर मस्तपैकी डोंगरातून रस्ता जात असल्यामुळे दोन्ही साईडनी छान हिरवगार डोंगर आहे. सुंदर असा सकाळचा 9 वाजताचा हा व्ह्यू आहे. कोवळं ऊन आहे पण थंडी भरपूर होती. तर आपण आता जातो आहे सिटीमध्ये टँक फुल करण्यासाठी, कारण की मग दिवसभर नंतर आपल्याला प्रॉब्लेम नाही होणार ना. तर सर्वात आधी तुम्हाला इथे पास, सिटीमध्ये एंटर करताना पर्यटन मंडळाकडून पास घ्यावी लागते 100 रुपीजची. तर आम्ही ती आदल्या दिवशीच काढलेली होती. तर हे बघू शकता तुम्ही, हा वेंदा लेक आहे. तर सकाळ असल्यामुळे एवढं काही इथे ओपन नाही आहे. त्याच्या बाजूला हॉर्स रायडिंग आणि बोटसुद्धा, आपण बोटिंगसुद्धा करू शकतो. सुंदर असा वेंदा लेकचा व्ह्यू आहे. थंडी भरपूर होती, म्हणजे एवढं ऊन असताना भरपूर थंडी होती इथे. या बाजूला इटनरी आहे छानपैकी. छान वाटते वातावरण मस्त. तर आम्ही आलेलो इकडे मार्केटमध्ये. हे मार्केट आहे आणि पेट्रोल पंपवर आलेलो आहे. इथे पेट्रोल टाकून घेऊया आणि आपली पुढची राईड करूया. तर इकडे बऱ्याच प्रायव्हेट प्रॉपर्टीज दिसल्या आणि इकडे एक ॲरो दिसला आम्हाला की ओल्ड महाबळेश्वर टेम्पलकडे जाण्यासाठी. बट पुढे गेल्यानंतर लक्षात आलं की तिथे थोडंसं वर्क चालू आहे, रस्त्याचं काम चालू असल्यामुळे आम्हाला परत यावं लागलं. बट एकदम गोवासारखी वाईब आली या रस्त्यातून जाताना. एकदम कच्चा रस्ता, दोन्ही बाजूंनी छान अशी दाट जंगल होतं. तर आम्ही रिटर्न आलो. त्यानंतर दुसऱ्या रस्त्याने आम्ही इथे आलेलो आहे. हा आहे केट्स पॉईंट. तर तेव्हाचा जो अधिकारी होता, इंग्रज अधिकारी, त्याच्या मुलीचं नाव होतं केट्स आणि ती बऱ्याचदा इथे येऊन बसायची, त्यामुळे याला केट्स पॉईंट नाव पडलेलं असावं. तर सुंदर असा हा व्ह्यू केट्स पॉईंटचा. त्यानंतर नदी आणि नदीवर बांधलेलं धरण आहे. खूपच प्रसन्न छान वाटत होतं इथं. जिकडे पहा तिकडे उंच डोंगर आणि दरी, त्यातून वाहणारी नदी आणि असे छोटे गाव दिसत होते.
तर इथे नदीने वळसा घेतल्यामुळे नेकलेस पॉइंट तयार झाल्यासारखा वाटतो हो की नाही. अशी खोलदारी तर इथे एक धबधब्याचा पॉईंट मला दिसतो, बट सध्या तरी तिथे धबधबा नाही. पावसाळ्यामध्ये प्रचंड मोठा धबधबा वाहत असणार इकडे, कारण की त्याचे जे त्यामुळे जे पडलेले जे त्याचे ठसे आहेत ते दिसू शकते आपल्याला. कसलं सुंदर आहे आणि कसं इथल्या लोकांनी इथे असं सुंदर मंदिर तयार केलं असेल. तर हे आहे 5000 वर्ष जुनं महाबळेश्वर मंदिर असं तिथे सांगितलेलं होतं. आणि इथला जो महादेव आहे तो रुद्राक्षाच्या आकाराचा आहे. तर असे मंदिराकडे जाताना हा रस्ता. दोघांनी सोबत पाऊल टाकून पुढे जायचा प्रयत्न केला आणि मंदिराकडे जाताना अशी दोन्ही साईडनी दुकान होती. तिथे नारळाच्या झाडापासून बनवलेलं हे असं मस्तपैकी शोचं सामान होतं. पिकनिक बास्केट्स होत्या, पर्सेस होत्या, काही सुंदर छान सामान होतं. आणि लाकडी वस्तूही बऱ्याच प्रमाणात सुंदर होत्या या समोरच्या दुकानमध्ये. अगदी जेवणाच्या ताटापासून तर भरपूर वस्तू होत्या. हे आहे 5000 वर्ष जुनं महाबळेश्वर मंदिर. रुद्राक्ष आकाराचं लिंग इथं आहे, तुम्ही बघू शकता. मी बाहेरून थोडासा व्ह्यू घेण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर दर्शन करून आल्यानंतर आम्ही बॅकसाईडला येऊन असं बसलो इथे. कसलं भारी काम नाही म्हणजे अख्खा एक दगड असल्यासारखा वाटतो, कारण त्याला कुठे गॅप वगैरे दिसत नाही. श्रावीला बहुधा वाटलं की तिचे अंकल तिथे आलेले असावेत म्हणून तरी चेक करण्यासाठी गेली. बघा ती कशी पाहते. तिला वाटलं नाही हे आपले अंकल नाही म्हणून ती परत आली. मस्त वाटत होतं तिला फ्रेश वातावरणात खेळायला. त्यानंतर आम्ही पंचगंगा मंदिरामध्ये दर्शन घेतलं. तर इथे ॲक्च्युली 7 नद्या आहेत, बट 5 नद्या ह्या नेहमी प्रवाहात असतात म्हणून त्याला पंचगंगा असं नाव पडलेलं आहे. आणि सरस्वती आणि दुसरी जी नदी आहे ती 60 वर्षांनी एकदा आणि 12 वर्षांनी एकदा येते म्हणून त्यांचं असं जास्त उल्लेख नाही आहे. तर हे आहे कावेरी नदीचं मंदिर आहे. हे सुंदर असं हे मंदिर, किती मस्त शिल्पकला आहे बघू शकता तुम्ही. सॉरी माय मिस्टेक, हे कृष्णाई मंदिर आहे, कृष्णा नदीचं मंदिर आहे, कृष्णाई मंदिर. इतकं सुंदर इथलं शिल्पकलेचं काम आहे. आणि हा समोर तुम्ही व्ह्यू बघू शकता, कसलं सुंदर व्ह्यू आहे ते. तरी समोर कृष्णा नदी आहे, दोन्ही बाजूनी छान अशी दरी आहे, डोंगर आहे. तर हा जो झूम केलेला पार्ट आहे, आपण मगाशी तिथे होतो तो केट्स पॉईंट आहे आणि आपण वळून आता आलेलो आहे कृष्णाई मंदिरात. त्यानंतर आम्ही थोडंसं तिथे मस्त थांबून लंच केला आणि नंतर आलो बोटिंगसाठी. तर इथे 2 प्रकारच्या बोट आहे. एक तुम्ही पॅडल करून घेऊ शकता स्वतः आणि एक ही वल्ल्यावरची आहे, वल्ल्यावर आहे नाखवावाली. तर 45 मिनिट्सचा एक राऊंड असतो आणि पर पर्सन आय थिंक 300, 2 पर्सनसाठी 600 अशी काहीतरी तिथली फीस होती. तर मस्तपैकी अशी बोटिंग करून आम्ही नंतर हॉर्स रायडिंग करायचं ठरवलं, बट मी नाही केली हॉर्स रायडिंग. त्यानंतर श्रावीला तर खूपच मजा येत होती तिथे बलून होते. हॉर्सची पहिल्यांदा पाहिली. तिकडे स्ट्रॉबेरी आणि बरेचसे फ्रूट्स विकायला होते. बॉईल केलेले कॉर्नसिल होते. पाहता पाहता इथे संध्याकाळ झालेली असं आपला पहिला दिवस इथे संपलेला आहे. तर इथे थोड्या वेळा आम्ही विरंगुळा केला. छान थांबलो इथे थोड्या वेळ, छान वाटत होतं इथे. आणि लुक ॲट द मून गाईज. इकडे आम्ही पौर्णिमा होती त्या दिवशी, मोठा चंद्र दिसत खूपच. आणि या वातावरणामध्ये एवढा मोठा चंद्र पण अजूनच फ्रेश वाटतो. त्यानंतर मग गेलो मार्केटमध्ये. कॉर्न पकोडा खाल्ला, इतका भारी होता तो. त्यासोबतची चटणी पण अप्रतिम होती.
तर मी पहिल्यांदा खाल्लेला कॉर्न बघून, त्याआधी मी कधी नव्हता खाल्लेला, तर आवडलं मला. त्यानंतर मार्केटकडे थोडं एक्सप्लोर केलं, बट छान होतं तिथं. मस्त पेन्स होत्या. इथलं मार्केट चमड्याच्या आय थिंक शूजसाठी, चप्पलसाठी खूप फेमस आहे. इथे चप्पलांची दुकानं जास्त असतात. त्यानंतर इथे चंदेरी कापडाचं दुकानसुद्धा इथे होतं. इथे साड्या आणि कटपीस होत्या, पंजाबी ड्रेस शिवून घेण्यासाठी. बरंच मोठं मार्केट आहे आणि खूप फेमस मार्केट आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही ठरवलं की आज आपण शेवटी काल बघितलं स्ट्रॉबेरी मस्त फ्रेश तोडून घेऊया. तर जसं आम्ही त्यांना विचारलं, त्यांनी अलाव केलं, तर आम्ही स्ट्रॉबेरी तोडूनही घेतल्या. मस्त फ्रेश असे एकदम लाल लाल या स्ट्रॉबेरीज. तर फ्रेश वाटत होतं इथं. त्यानंतर आम्ही वरतीला निघालो आणि आम्ही थांबलो मॅप्रो गार्डनमध्ये. तर हे असं काही मॅप्रो गार्डन आहे. इथे वेगवेगळ्या फ्रूट्सचे सिरप, त्याच्या कॅन्डीज वगैरे असं बरंच काही होतं. आणि मॅप्रोचे जे प्रोडक्ट आहेत ते तर तुम्हाला माहितीच आहेत, केचप वगैरे. तर हे इथलं खूप जुनं असं मॅप्रोचं स्टेशन आहे. तिथे फोटोसाठी बरेच असे पॉईंट केलेले होते, सेल्फी पॉईंट्स. सुंदर असं तिथे फुल झाडं लावलेले, कमळ छान डेकोर केलेले आहे. आणि ही इथली इटनरी आहे. तर मस्तपैकी इथे पिझ्झाज, स्ट्रॉबेरी, क्रीम, आईस्क्रीम सगळं काही भेटत होतं. तर हे पिझ्झाचं असं ओपन काउंटर होतं. आपल्या समोरच तिथे पिझ्झा बनवत होता. वूड फायर पिझ्झा होता. एकदम मस्त छान सेंट येतो इथे पिझ्झा. मॅप्रो गार्डनमध्ये अशी स्ट्रॉबेरीची साईडला शेती केलेली होती. व्ह्यूज पण सुंदर होते. तर आम्ही स्ट्रॉबेरी क्रीम घेतली आणि मिनी सँडविच घेतलं होतं त्यानंतर. तर अशी आमची 2 डे ट्रिप्स येत आणि आम्ही वाईच्या मंदिरामध्ये दर्शन केलं. तुम्ही जाताना करू शकता. 3 to 4 डेची प्लॅन करून जा, म्हणजे छान सगळे पॉईंट पाहता येतील. तर कसा वाटला व्हिडिओ, आणि हा माझा फर्स्ट ब्लॉग आहे, कमेंटमध्ये नक्की कळवा आणि सबस्क्राईबसुद्धा करा चॅनलला. थँक्स फॉर वॉचिंग गाईज. बाय.